तिरुपती बालाजी मंदिरात केस का दान करतात? जाणून घेऊया त्यामागील कथा. तिरुपती बालाजी हे जगातील एकमेव मंदिर आहे जिथे लोक पुरुष, महिला आणि मुले सर्वच इथे केस दान करतात. येथे लोक आनंदाने त्यांचे सुंदर केस दान करतात. त्यामागील काय आहे पौराणिक कथा? तिरुपती बालाजीमध्ये तसेच लाडूचा प्रसादही खूप सुंदर मिळतो. हे मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुपतीजवळ तिरुमाला टेकडीवर आहे. येथे भगवान विष्णूंच्या व्यंकटेश्वर रूपाची पूजा केली जाते. दरवर्षी लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. तिरुमला येथील तिरुपती बालाजी मंदिरात केस दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. इथे प्रत्येक जण, स्त्री पुरुष आपले केस दान करतात. यामुळे आज तुम्हाला त्यामागील श्रद्धा आणि पौराणिक कथा आपण श्रवण करणार आहोत. असे मानले जाते की तिरुपती बालाजी मंदिरात केस दान केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची समस्या येत नाही आणि देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते. याशिवाय सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जाही जीवनातून नाहीशी होते आणि व्यक्तीच्या मनोकामनाही पूर्ण होतात. पौराणिक कथेनुसार एकदा मुंग्याचा एक मोठा कळप भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीवर चढला आणि तो डोंगरासारखा दिसू लागला. रोज एक गाय त्या डोंगरावर यायची आणि दूध देऊन निघून जायची. टेकडीवर गाय दूध देत असल्याचे गायीच्या मालकाला कळताच त्याने रागाने गायीवर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात भगवान व्यंकटेश्वरांच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्यांचेही केस निघाले, खाली पडले. त्यानंतर बालाजी, भगवानची आई नीलादेवी यांनी केस कापून बालाजीच्या डोक्यावर ठेवले. त्यामुळे त्यांची जखम पूर्णपणे बरी झाली. जखम बरी झाल्यानंतर भगवान व्यंकटेश्वर प्रसन्न झाले आणि म्हणाले की केसांमुळे शरीराचे सौंदर्य वाढते आणि तुम्ही माझ्यासाठी ते बलिदान दिले. आजपासून जो कोणी माझ्यासाठी केसांचा त्याग करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तेव्हापासून तिरुपती मंदिरात भाविक केस दान करत आहेत.